हॅलो स्टुडंट, लास्ट लेक्चर वी हॅव स्टडीड AES अल्गोरिदम. त्याचे मी 4 पार्ट्स तुम्हाला फॉरवर्ड केले होते. देन नेक्स्ट पॉईंट इज ब्लॉक सायफर मोड ऑफ ऑपरेशन. सो आतापर्यंत आपण ब्लॉक सायफर म्हणजे काय ते बघितलं आहे. ब्लॉक सायफरवरती डिक्रिप्शनसुद्धा केलं आहे आणि कोणकोणते वेगवेगळे अल्गोरिदम्स आपण अप्लाय करू शकतो ते सुद्धा बघितलं आहे. सो मोड ऑफ ऑपरेशन्स मीन्स वॉट, आपण ब्लॉक सायफरवरती कशाप्रकारे इन्क्रिप्शन करतो, ते जे ऑपरेशन्स परफॉर्म करतो त्याला मोड ऑफ ऑपरेशन्स असं म्हणतात. सो आता ब्लॉक सायफरवरती कोणकोणते मोड ऑफ ऑपरेशन्स आहेत ते आपण वन बाय वन बघूया. फर्स्ट इज इलेक्ट्रिकल कोड बुक ECB mode. This is a most straightforward way of processing a series of the sequential listing message block. The EBC mode is deterministic, that if the plain text block P1, P2, Pm are encrypted twice under the same key, the output cipher block will be same. यामध्ये काय सांगितलं आहे की इलेक्ट्रॉनिक कोड बुक हा जो मोड आहे तो स्ट्रेट फॉरवर्ड मोड आहे आणि तो सिक्वेन्शियल लिस्टेड मेसेज ब्लॉकवरती अप्लाय केला जातो. ECB मोड स्ट्रेट फॉरवर्ड असं डिटर्मिनिस्टिक आहे अँड प्लेन टेक्स्टचे ब्लॉक्स P1, P2 आहेत ते जर ट्वाईस अंडर द सेम की, म्हणजे जर एकाच कीमध्ये एका पर्टिक्युलर जे ब्लॉक्स असणार आहे त्याच्यावरती ट्वाईस जर वर्कआउट झाले एका सेम कीने, तर त्याचे जे आउटपुटचे ब्लॉक्स असणार आहेत ते सायफरटेक्स्ट जे असणार आहेत ते सेम असणार आहे. इन दिस मोड each block is encrypted one time and each block encrypted totally independent each other. यामध्ये काय जे ब्लॉक्स असणार आहे ते टोटली इंडिपेंडेंट असतात आणि एका टायमिंगला एकच ब्लॉक एन्क्रिप्ट केला जातो. ही त्याची प्रोसिजर झाली. सो ते आपण इमेज थ्रू समजून घेऊया. ही जी इमेज आहे ती कशाची आहे, इलेक्ट्रॉनिक कोड बुक्सची इमेज आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता की इकडची जी साईड, लेफ्ट साईड जी आहे ती सेंडर साईड आहे आणि राईट साईड जी आहे ती रिसिव्हर साईड आहे. प्लेन टेक्स्ट, आता आपण ब्लॉक सायफर कशा प्रकारे अप्लाय करतो, आपण इथे स्ट्रीम सायफरचा विचार करत नाही. ब्लॉक सायफरमध्ये काय केलं जातं, आपण पर्टिक्युलर तुमचा जो प्लेन टेक्स्ट असतो त्याचा ब्लॉकमध्ये कन्व्हर्सेशन करून त्याच्यावरती आपण इन्क्रिप्शन किंवा डिक्रिप्शन जे प्रोसिजर आहे ती अप्लाय करतो. सो ब्लॉक सायफरमध्ये काय, आपण आपल्याला जो पर्टिक्युलर गिवन डेटा असणार आहे त्याचे ब्लॉक्समध्ये डिव्हिजन करतो. सो इलेक्ट्रॉनिक कोड बुकमध्ये आपण जे अप्लाय करणार प्लेन टेक्स्टचे जे ब्लॉक्स बनवणार आहोत ते किती असणार, 64 बिटचे जे आहेत ते ईच ब्लॉक्स असणार आहेत आणि आपण त्याच्यावरती डेटा इन्क्रिप्शन किंवा डिक्रिप्शन करणार आहे. त्याच्यासाठी ती जी की यूज करणार ते ऑल जे ब्लॉक्स असणार आहेत, आता इथे 2च ब्लॉक्स दाखवलेले आहेत, सो नंबर ऑफ ब्लॉक्ससुद्धा असू शकतात. सो आपण जेवढे प्लेन टेक्स्टचे ब्लॉक्स यूज करणार आहोत आणि त्याच्यावरती जी की अप्लाय करणार आहोत ती सेम की प्रत्येक ब्लॉकवरती अप्लाय होणार आणि हा जो ब्लॉक आहे तो इंडिपेंडंटली वर्क करतो. म्हणजे सपोज हा P1चा प्लेन टेक्स्ट आहे आणि त्याची की आणि हा सायपर ब्लॉक इन्क्रिप्शनचा त्याचा कोड आहे. सो हा जो आहे कम्प्लिटली इंडिपेंडंट आहे, हा P2वरती डिपेंडंट नाही आहे. सेम वे असं नंबर ऑफ जेवढे ब्लॉक्स असतील प्लेन टेक्स्टचे ते इंडिपेंडंटली वर्क करतात. म्हणजे P1चा P2ची काही घेणं देणं नसतं, पण त्या प्रत्येक ब्लॉकवरती जे की अप्लाय केलेले असतात ते सेम असतात. अशा प्रकारे ते वर्कआउट होतात आणि ईच ब्लॉक जो असतो तो काय असतो, 64 बिटचा असतो आणि हा काय आहे, एकदम सिम्पल ब्लॉक मोड ऑफ ऑपरेशन आहे सायफर टेक्स्टमधलं. सो अशा प्रकारे हे वर्कआउट होतं. यामध्ये तुम्ही बघू शकता की प्लेन टेक्स्ट P1 आहे त्याच्यावरती की अप्लाय केल्यानंतर जो सायफर टेक्स्ट कन्वर्ट होणार तर ऑब्व्हियसली जर प्लेन टेक्स्ट तुमचं 64 बीट असणार आहे तर त्याचा सायफर टेक्स्टसुद्धा 64 बीट असणार आहे. P2चं पण सेम. बट हे काय आहे की डेटा जो आहे तो इंडिपेंडंटली वर्क होणार, तो कोणावरतीही डिपेंडंट नाही आहे. देन जेव्हा डिक्रिप्शनसाठी डेटा जाणार रिसिव्हरकडे, तो रिसिव्हर काय करणार, सेम रिसिव्हरकडे सायफर टेक्स्ट जाणार 64 बीटचा, सेम की यूज करणार रिसिव्हरसुद्धा त्याच्यावरती आणि त्याचा जो प्लेन टेक्स्ट आहे तो त्याला 64 बीटचा मिळणार. सो अशा प्रकारे याचा वर्कआउट होतं इलेक्ट्रॉनिक कोड बुकचं. हे एकदम सिम्पल अँड स्ट्रेट फॉरवर्ड मोड आहे. सो याचा ॲडव्हान्टेज बघा,
transmission error will only affects the block of containing the error. If such data is transmitted over the network such as phone line, then transmission error will be only affects the block containing the error. आता यामध्ये बघा की हा जो ब्लॉक आहे प्लेन टेक्स्टचा P1 P2 हा इंडिपेंडंटली काम करत असल्यामुळे काय होतं, सपोज जर एखाद्या ब्लॉकमध्ये एरर एखाद्या ब्लॉकमध्ये आली तर काय होतं की पर्टिक्युलर तोच ब्लॉक जो आहे तो एरर ब्लॉक म्हणून म्हणजे अफेक्ट होतो. बाकीचे ब्लॉक कसे इंडिपेंडंट असल्यामुळे त्याचा त्यांच्यावरती काहीही परिणाम होत नाही. सो हा एक ॲडव्हान्टेज झाला याचा. देन नेक्स्ट, ECB इज द फास्टर अँड इझियर टू इम्प्लिमेंट. इझी इम्प्लिमेंटेशन आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त आपल्याला जो प्लेन टेक्स्ट दिलेला असणार आहे त्याचं ब्लॉकमध्ये कन्व्हर्सेशन करून पर्टिक्युलर की अप्लाय करून वर्कआउट करायचं आहे. सो इझी इम्प्लिमेंटेशन आहे, जास्त काही कॉस्टली किंवा प्रॉब्लेमॅटिक काहीच नाही आहे. सो इम्प्लिमेंटेशन काय आहे त्याचा इझी आहे, हा एक ॲडव्हान्टेज झाला. आणि ह्याचा एक डिसॲडव्हान्टेजेस आहे. ECB इज द विकेस्ट मोड सिन्स नो ॲडिशनल सिक्युरिटी. सिक्युरिटीच्या बाबतीत EBCचा हा एक ड्रॉबॅक आहे. तो म्हणजे बघा, इथे सपोज आपण लार्ज नंबर ऑफ डेटा असेल तुमचा, लार्ज नंबर ऑफ प्लेन टेक्स्ट असेल, लार्ज नंबर ऑफ ब्लॉक्स असतील, तर काही वेळेला काय होतं की लार्ज नंबर ऑफ डेटामध्ये तुमचं पर्टिक्युलर जो प्लेन टेक्स्टचा जो ब्लॉक आहे तो रिपीट होण्याची शक्यता असते. सो तो जर प्लेन टेक्स्टचा ब्लॉक रिपीट झाला तर ऑब्वियसली तुमचं सायफर टेक्स्ट पण रिपीट होणार. सेम की अप्लाय केल्यामुळे त्याच्यावरती काय होणार, तुमचा जो सायफर टेक्स्ट आहे तो सुद्धा सेमच दिसणार. सो जो इंट्रुडर असतो, जो अटॅकर असतो, त्याला काय होतं की फाइंड आउट करण्यासाठी, म्हणजे जर सायफर टेक्स्ट हा रिपीटेड त्याला मिळाला, रिपीटेड ब्लॉक जर त्याला मिळाला तर काय होतं, त्याला इझिली अंडरस्टँड होऊन जातं की हा पर्टिक्युलर जो ब्लॉक आहे तो रिपीटेड आहे, म्हणजे प्लेन टेक्स्ट हा रिपीटेड आहे. सो अशा प्रकारे सिक्युरिटी तेथे मेंटेन होत नाही आणि इंट्रुडरला त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन लगेच मिळू शकते. सो हा एक त्याचा ड्रॉबॅक झाला. सो आज आपण इलेक्ट्रॉनिक्स कोड बुक मोड शिकलो आहे ब्लॉक सायफरचा. काही प्रॉब्लेम असेल, समजलं नसेल तर डायरेक्टली मेसेज करून विचार. थँक्यू.